नमस्कार, मी उज्ज्वला। मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला चटणी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, पाऊण वाटी तीळ आहे, पाऊण वाटी शेंगदाणे आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि बेडगी आणि लवंगी मिरची घेतलेली आहे। आता हे मी भाजून घ्यायची आहे। शेंगदाणे भाजून झालेले काढून घेते मी। खोबरं पण भाजून झालेलं आहे। भाजून झालेली मी काढून घेते। आता हे आपल्याला सारं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे। आपली तीळ, शेंगदाणे, खोबरं मिक्स चटणी तयार झालेली आहे। करून बघा, खूप छान लागते भाकरी बरोबर, पोळी बरोबर। करून बघा, खाऊन बघा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा।